जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणूक आता जवळ आलेले आहेत. प्रचार माणसांचे सुरू आहेत, नेत्यांचे. आणि ह्याच्यात नक्की सुधारणा काय झाल्यात. आता आपण उभे आहोत आत्ता जिल्हा परिषदेच्या शेंद्रे गटातील कुसवडे गावामध्ये. तर आपल्यासोबत इथं शेतकरी इथं काम करताना दिसतात. होय दादा, काय सांगाल तुम्ही? आता इथं निवडणुका चाललेल्या आहेत आणि निवडणुकांचं वातावरण तापतंय. तर ह्या भागात कुणाचं वर्चस्व आहे वगैरे तो भाग आपण सोडून देऊ. ह्या भागात कामं कुणाच्या माध्यमातून झाली ते सांगा. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे म्हटलं ना तर सेंद्रिय धनातून जर कामाचा विकास जर बघितला तर आमचे शिवेंद्र बाबा महाराज ह्यांचाच प्रभाव जास्त आहे आणि ह्यांच्याच माध्यमातून आमची विकास कामाची गंगा जी वाहते ती त्यांच्याच कृपेची एक म्हणजे काय आपण म्हणतो देण आहे. काय विकास झालेला आहे इकडे? आमच्याकडं काय विकास पूर्वी आमच्याकडं आमचं गाव एक 15-20 वर्षापूर्वी दुष्काळ म्हणून आमच्या गावाला एक शिक्का होता. आमच्या गावाला पाणी सोय नव्हती. आम्ही हांडे बिंडे घेऊन जायचो गाव विहिरीवर आणि तिथून आम्ही हांडे घेऊन सनी डोक्यावर आणायचो. अशी आमची एक एक काळची ती एक म्हणजे ही होती पाण्याची एक हालत. आणि आत्ता जर आम्ही जर बघितलं ना तर आमच्या गावाला आत्ता पाणी असं बघाल का नाही तर आता भागात कुठं पाणी नाही पण कुसवड्यात एकदम मुबलक पाणी आहे. आम्ही त्यात लय सुखी आहे आणि ही जी कृपा आहे ना ही आमच्या बाबा महाराजांची आणि भाऊसाहेब महाराजांची. आता इथं बाकीचे आणखी धरणाचं एक काम झालं असेल, ठीक आहे. बाकीच्या कामांबद्दल काय? बाकीच्या कामाबद्दल तुम्हाला बोलायचं म्हटलं ना तर आता बघा आमच्या कॅनलचं काम चालू आहे. हे बाबांच्याच माध्यमातून काम चालू झालेलं आहे. आमच्या आता धरणाला रस्ता नव्हता, तो सुद्धा बाबांच्याच माध्यमातून रस्ता आमचा चालू आहे. आणखीन तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर आमच्या गावामध्ये डांबरीकरण जे शिवाजीनगर ते कुसवडे हा रस्ता अतिशय बिकट होता, अतिशय बिकट होता. ह्या रस्त्याचं काम जर सांगायचं म्हटलं ना तर आमच्याकडे पाहुणे रावळी यायची म्हटली ना तर कंटाळा करायची. का तर कुसवड्याला जायचं म्हटलं तर रस्ता खराब आहे, रस्ता चांगला नाही. यात्रेला लोक यायची म्हटलं तर ती टाळाटाळ करायची. का तर रस्ताच ना. तर आज आमचा रस्ता इतका जबरदस्त आहे ना, आम्ही समाधानी झालो आहे. हे काम कुणी केलं? आमच्या बाबा महाराजांनीच केलेलं आहे. हे श्रेय कुणाचं आहे तर आमच्या बाबांचंच आहे. तुमच्या गावापुरताचा विषय सोडून देऊ, तुमच्या भागाचा विषय जर बोलायचं म्हणाल तर काय सर? भागाचं म्हणलं तर भागात आमच्या जेवढी आता जी विकास कामं आहेत ना ही बाबांच्याच माध्यमात नाहीत. इथं कोण आहे दुसरं? कोण आहे? शिवसेनावाला कोण आहे? इथं कोणी तो शिवसेनेचा? कुणीही नाही. राष्ट्रवादीचा कोण आहे का? नाही. ओनली वन फक्त बाबा. जी कामं आहे ती बाबांचीच आहे. इथं दुसऱ्या तिसऱ्या कुणाचंही काम नाही. अजून काय तुम्हाला सांगायचं? म्हणजे भाऊसाहेब महाराज आणि बाबा महाराज यांच्या माध्यमातून ह्या भागात बऱ्यापैकी विकास झालेला आहे. हो झालेलं आहे. आत्ता जर बघितलं ना तुम्हाला जे दिसतंय का नाही आज 2च पिकं आम्ही घ्यायचो. काय एक घेवडा किंवा भुईमुग असायचा आणि ज्वारी असायची. ज्वारीला पाणी मिळालं तर मिळालं, नाही तर ती ज्वारी जेवढ्या आमच्या ह्याच्यावरती नैसर्गिक येईल तेवढ्यावरतीच. पण आज आम्ही ज्वारीला 2-2, 3-3 पाणी देतो. गहू सुद्धा आम्ही करतो. आज ऊसाचं पीक आमच्याकडे दांडगं आहे. तर ऊसाचं सुद्धा आमच्याकडे चांगलं उत्पन्न दांडगं उत्पन्न निघतं. रोजगाराचं दुसऱ्या आणखी काय संधी उभ्या झाल्या? संधी म्हणजे आता आमच्याकडे स्वतः शेतकऱ्याचा जो रोजगार तयार झालेला आहे. आज समजा बाबा आमच्या जर तरकारी करायचं म्हटलं तरी आम्ही आज स्वतःचं पाणी झाल्यामुळे आम्ही तरकारी करतो. ऊसाच्या उत्पन्नातून दूध व्यवसाय म्हटलं तर दूध व्यवसाय सुद्धा आमच्याकडे चांगला झालेला आहे. जनावरांचे पशुपालनाचे सुद्धा चांगली म्हणजे चारा उपलब्ध होतो. त्यामुळे आता शेतकरी पशुपालनाकडे पण वळलेले आहेत. रोजगारच की उपलब्ध झाला आहे. मग अजून काय पाहिजे आपल्याला?